विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या ना सगळ्यांचीच परिस्थिती मानसिक अवस्था म्हणूया संभ्रमावस्थेत आहे। ओके, विचार करतात मुलं बोर्डची एक्झाम होईल का, शक्यतो कॅन्सल होईल, मग बोर्डची तयारी करायची का नाही करायची, अशी बरीचशी मुलं संभ्रमावस्थेत आहेत। त्याचबरोबर बरीचशी मुलं अशी पण आहेत बाळांनो की ज्यांच्या घरामध्येच पॉझिटिव्ह पेशंट आहेत। बरीचशी मुलं अशी आहेत की स्वतः पण ते पॉझिटिव्ह आहेत। ओके, पण अभिमानाने सांगू वाटतंय, कौतुकास्पद अशा गोष्टी आहेत की अजून आपले असे सबस्क्रायबर आहेत की ज्यांनी हार मानलेली नाही आहे। काही तर दुर्दैवी अशी मुलं आहेत की ज्यांच्या घरात एखाद्याचं निधन सुद्धा झालंय या कोविडमुळेच म्हणूया आपण, तरी पण हार मानलेली नाहीये, अभ्यास सुरूच आहे। पण ही परिस्थिती अशी आहे की इथं स्ट्रेस येतोय। मग मी काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, या टेक्निक्स तुम्ही फॉलो करा। माझ्या नाही आहेत, लक्षात घ्या, स्वतःच्या नाही आहेत। मला एक असाच मेसेज फॉरवर्ड झाला होता, त्यात एक डॉक्टर होते, अमेरिकेतील होते पण महाराष्ट्रीयन होते। त्यांनी या 3 टेक्निक सांगितल्यात, मला खूप आवडलं म्हणून मी तुमच्यावर ते शेअर करतोय। बघा काय, सगळ्यात महत्त्वाचा एक फॉर्म्युला आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली नाही, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रिलॅक्सेशन। ओके, स्ट्रेस आहे, तणाव आहे, काळजी वाटते, थोडंसं रिलॅक्स व्हा, स्ट्रेस निघून जाईल। बरं, रिलॅक्स होण्यासाठी काय करायचं? IPL पिक्चर बघायचा नाही, 20 सेकंदात 1 मिनिटात तुम्ही रिलॅक्स होऊ शकतात। डॉक्टरांनी सांगितलंय फक्त डोळे बंद करा, श्वास घ्या, श्वास सोडा, 2 मिनिटं एवढंच करायचं आहे तुम्हाला। आणि असा विचार करायचा आहे की माझं मन एकदम शांत झालेलं आहे, कोणताही त्रास नाहीये, माझा अभ्यास इथून पुढे छान होणार आहे। तुम्ही तुमच्या मनाला ऑर्डर द्यायच्यात, लक्षात घ्या की हे सगळं ठीक होणार आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट 15 डेज मध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे बाळांनो। ओके, खूप मोठ्या त्रासातून आपण कमीच, म्हणजे काय म्हणूया आपण, हे जे केसेस हे जे गेले 15 दिवस बघतोय ना, हे कमी होणार आहे, ही लाट आता ओसरणार आहे। सांगा आपल्या मनाला की अभ्यासावर फोकस कर, म्हणून बोर्डची एक्झाम होईल, म्हणजे रिलॅक्सेशनसाठी मेडिटेशन करा। पण मगाशी बघितल्याप्रमाणे तासनतास मॅचेस मध्ये वेळ घालवायचा नाहीये। दुसरी टेक्निक मी तुम्हाला सांगू का, फोकस। ओके, आता मेन पॉइंट काय आहे की तुमचा फोकस कुठे आहे? तुमचा जिकडं फोकस आहे, तुमचं मन त्याच गोष्टींचा विचार करत आहे। न्यूजपेपर बंद करून टाकलेत, गेले 2 महिने मी न्यूजपेपर नाही वाचत। माझी अशी सवय होती बाळांनो, कायम न्यूजपेपर हातात, सकाळी उठल्यानंतर न्यूजपेपर, जेवताना पण न्यूजपेपर, चांगली सवय नाही मला माहिती आहे, पण सवय लागले होते, पण मी बंद केले। न्यूज बिलकुल बघायच्या नाही आहेत, बघायच्या कुठल्या, फक्त दिनेश सर देतील तेवढ्या म्हणूया आपण, आपल्याशी रिलेटेड असतील तेवढ्याच। ओके, फोकस अभ्यासावर करा। हा, मग आता माझा सब्जेक्ट कुठला आहे, काय चाललंय, कसा अभ्यास केला पाहिजे, काय टार्गेट असलं पाहिजे, कुठले बुक्स स्टडी करू, रेफर करू, मनात सारखा तोच विचारा ना, बरोबर आहे। तरी मन आहे ना, ते शेवटी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी खेचून नेतच, लक्षात घ्या। मग या मनाला कसं शांत करायचंय? ओके, मग टेक्निक काय बघा, तुमचं मन तुम्हाला चिंताक्रांत बनवतंय, काळजी करायला होतंय। मग ज्या गोष्टींची काळजी आपल्याला आपलं मन करायला होतंय, मन भीती निर्माण करतंय, त्याची लिस्ट तयार करा। ओके, पहिली गोष्ट म्हणजे या लिस्टमध्ये, फिजिक्सचा अभ्यास होत नाहीये, हा पहिला प्रश्न आहे, मी त्याच्यावर मेन बोलणार आहे आता, लक्षात घ्या 2च मिनिटात। आणि मी प्रयत्न करणार आहे फिजिक्स बद्दल एक स्ट्रॅटेजी देण्याचा, ज्याचा करून बऱ्याच मुलांना त्याचा फायदा होणारच आहे। लिस्ट तयार करा प्रॉब्लेम्सची। ओके, आणि त्या लिस्टला 2 पार्टमध्ये डिवाइड करा। ओके, पहिल्या पार्टमध्ये तुम्ही स्वतः असे पॉइंट्स इकडं तयार करा की ती लिस्ट कुणाची आहे, प्रॉब्लेम्सची आहे ना, मग तुम्ही स्वतःहून ते प्रॉब्लेम क्लिअर करू शकता। त्या गोष्टी लिहा, चला हे प्रॉब्लेम मी क्लिअर करू शकतो। बरं, बऱ्याचशा गोष्टी अशा असतील तुमचे प्रॉब्लेम जे तुमच्या हातात नाही आहेत, ते सोडून द्या ना देवाच्या हातात। ओके, आपल्याला जमणारच नाही तो बदल करायला, बघू नशिबानं काय होतं ते होतंय, माझ्याकडे जे गोष्टी आहेत ते मी बदल करेन ना, असा ॲटिट्यूड असला पाहिजे, असं एक पेज पाहिजे तुमच्याकडं। ओके, आणि झालं समजावून की फोकस ठेवा, रिलॅक्स व्हा, अभ्यासाला सुरुवात करा। ओके, पण मनच आहे शेवटी, 4-5 तासांनी पुन्हा मनात विचारायला लागतील ना, ते पेज ओपन करा आणि बघा, विचार तेच असणार आहेत, मनाला लगेच सांगा, हे तर देव बघून घेणार आहे, आपल्याला काय, आपण आपला फोकस अभ्यासावर ठेवूया। मी नाव आता चेक केलं परत, डॉक्टर आनंद कुलकर्णी। ओके, यांचे व्हॉट्सअपला मेसेज खरोखर फॉरवर्ड होत आहेत बाळांनो, जमलं तर टेलिग्राम ग्रुपवर मी तो मेसेज फॉरवर्ड करेन बाळांनो, तुम्ही प्लीज बघा। याच टेक्निक डॉक्टरांनी पण सांगितलेल्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत।
एक लक्षात घ्या, आपलं मनच असं असतं की सगळ्या गोष्टी क्रिएट करतं, जनरेट करतं. ओके, व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल असं पण द्यायचं आहे मला. बघा, डॉक्टरांनी सांगितलं एक पेशंट होता सॅम. ओके, त्याचे रिपोर्ट्स आले. आय थिंक दुर्धर कोणता तरी आजार होता. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जगू शकणार नाही. ओके, पेशंटने रिक्वेस्ट केली निदान ख्रिसमस पर्यंत तरी जगेन का अशा गोळ्या द्या. डॉक्टर म्हणले ठीक आहे बघूया आपण. जगला तो ख्रिसमस पर्यंत पेशंट आणि थोड्या दिवसात त्याचा मृत्यू झाला. ओके, मृत्यू झाल्यानंतर ठीक आहे लिव्हरची कुठली तरी आजार होता म्हणूया आपण. पण जेव्हा ते पोस्टमॉर्टम किंवा काय रिपोर्ट्स असतात ते जेव्हा पुन्हा केले गेले तेव्हा शॉकिंगली असं लक्षात आलं की त्या पेशंटला तो आजार नव्हताच. मग तरी पण त्याचा मृत्यू कसा झाला? कोणत्या गोष्टीमुळं? त्याच्या विचारांमुळं. विचार कोणी तयार केले तर ठीक आहे, चुकीचा रिपोर्ट होता म्हणून सगळ्या गोष्टी होत्या, पण त्याच्यामुळं खचला पेशंट. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का? ह्याच्यावर सगळं आहे. बर, आता हे मन तुम्हाला काय सांगतंय लक्षात घ्या की फिजिक्स अवघड आहे. आणि मन तुम्हाला काय सांगतंय ते लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रॉब्लेमच्या लिस्टमध्ये काय काय येते. बघा बघा, मी हे माझ्या क्रॅश कोर्सच्या अनुभवातून बोलतोय. ठीक आहे, पहिली गोष्ट तुमचं मन तुम्हाला म्हणतंय अरे आपलं तर सगळं ऑनलाईन क्लासेस झाले वर्षभर. बरोबर आहे, कोचिंग लावली होती आपण पण ती सगळी काय होती? ऑनलाईन. ते ऑनलाईन लेक्चर सगळे आपण स्किप केले होते. दुसरी गोष्ट, मग आपल्या काहीच कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, मला MCQ जमणारच नाही आहेत. मला MCQ जमत नाही आहेत तर मी बोर्डचा अभ्यास कसा करणार? झाले का लिस्ट तयार प्रॉब्लेम्सचे? ह्याचे सोल्युशन्स हवे आहेत आपल्याला. ह्याचे सोल्युशन्स हवे आहेत. काय आपल्या हातात आहे त्याची लिस्ट आपण तयार करूया. मग का नाही इम्प्रूव्हमेंट होणार? होणारच आहे इम्प्रूव्हमेंट, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो बघा, पहिली गोष्ट तुम्ही ह्या ज्या दोन प्रकार आहेत ना, MCQ इथं मी CET लिहितो बरं का, म्हणजे CET आणि बोर्ड या आहेत एक्झाम. डायरेक्टली तुम्ही ह्याचा विचार डोक्यात काढून टाका. ओके, ते अजून इकडं सोपवा, बघूया देवाला विचार, देवाकडे सोपवा, देवा दे आम्हाला लवकर टाइम टेबल बनाव, तोपर्यंत ह्याचा विचार करू नका. आता या गोष्टींचा ही चूक आपणच केलेली आहे. खूप रिलॅक्स राहिलो आपण सुरुवातीला. बरोबर आहे, नवीन सगळा प्रकार होता, मजा वाटत होते. लक्षात घ्या, व्हिडिओ ऑफ करायचा, निवांत बसायचं, शिकवतायत सर म्हणूया आपण. केली चूक आपण, पण ती चूक आता आपण इम्प्रूव्ह करू शकतो. इम्प्रूव्ह करू शकतो. बरोबर आहे. हा, ते लेक्चर स्किप आता बोललोय मी म्हणूया आपण. आता हा मुद्दा आहे कन्सेप्ट. आता मी तुम्हाला सांगतो कन्सेप्ट हा जो प्रकार आहे ना तो ठीक आहे, CET साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. CET साठी ॲक्युरेसी, टाइम मॅनेजमेंट अशा पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण मी तुम्हाला आता फिजिक्ससाठी पहिल्यांदा सजेस्ट काय करतोय लक्षात घ्या. बघ हा, की तुम्ही पहिल्यांदा याची भीती बाळगू नका बोर्ड एक्झामची. बोर्डला फक्त प्रेझेंटेशन हवं आहे. 3.5 तास वेळ दिलाय, पुष्कळ वेळ दिलाय, आरामात होणार आहे. ओके, ग्रुपिंग क्रायटेरिया ऑलरेडी गव्हर्नमेंटने गेल्या वर्षी 45% आणलाय ओपनसाठी आणि 40% आणलाय कॅटेगरीसाठी. मग मला सांगा किती कमी मार्क आहेत? आरामात. म्हणजे जी भीती बाळगू नका, पहिली गोष्ट होणार आहे अभ्यास. बर, आता मेन पॉइंट काय बरं का बाळांनो, मी काही क्वेश्चन्स आता तुमच्याबरोबर मी सॉल्व्ह करून घेणार आहे. मी तुम्हाला कन्सेप्च्युअल शिकवतो बाळांनो आणि नंतर क्वेश्चन पण विचारतो. मग तो क्वेश्चन किती मुलांना जमतोय हे तुम्ही अनालिसिस करा आणि का चुकला हे पण मी तुम्हाला सांगेन. मग ठीक आहे, मग वेळ न घालवता आपण कन्सेप्ट स्टार्ट करू एखादी. विद्यार्थी मित्रांनो, एक कन्सेप्ट तुमच्यासमोर मी फळ्यावर लिहिलेली आहे. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, ठीक आहे, फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. बघा, हा थिअरीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, मी एक पाईप काढतोय, तुमच्या लक्षात आलंय ती ओपन ॲट बोथ एंड्स आहे. ओके, म्हणजे ती ऑर्गन पाईप आहे असं म्हणू शकतो आपण. ऑर्गन पाईप म्हणलं की ओपन ॲट बोथ एंड्स असते, लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळा मग काय होतं की न्यूमेरिकलमध्ये ऑर्गन पाईप देतात ते, मग ती ओपन ॲट बोथ एंड्स आहे का क्लोज ॲट वन एंड आहे हे समजत नाही मुलांना. मग ऑर्गन पॉईंट पाईप ही एक डोक्यात ठेवा कन्सेप्ट. ठीक आहे, आता ही पाईप ओपन आहे, ह्याच्यात तुम्ही आता मी तर ट्युनिंग फोर्क काढत नाही बरं का. मग तुम्ही एखादा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून इथं ठेवला, मग काय होणार आहे, याच्यात व्हायब्रेशन ट्रॅव्हल होणार आहेत, लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, ओके, जो ओपन पार्ट आहे ना तिथं अँटीनोड तयार होतात, म्हणजे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम. मी एक वेव अशी काढून दाखवू का तुम्हाला समजून घ्या बरं का. हा जो पार्ट आहे ना इथं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे, ही अँटीनोड आहे.
इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे, हे नोड आहे. नोड टू नोड हे जे डिस्टन्स आहे ते λ/2 असतं. नोड टू नोड λ/2 असतं. मग साहजिक आहे नोड टू अँटी नोड λ/4 येणार आहे. मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि 1-2 MCQs तुमच्यासमोर मी तुमच्याबरोबर मी डिस्कस करणार आहे. ओके, बघा इथं लक्षात घ्या, ही अशी तुम्हाला डायग्राम मिळेल. तुमच्या डोक्यात येते का बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा, हे लूप जे आहे ना तेवढं लूप इथं आहे आणि तेवढंच लूप इथं आहे. म्हणजे ही लेंथ जर मी λ/4 म्हणली तर ही पण λ/4, मग टोटल लेंथ मला λ/2 मिळेल. ओके, पाईपची लेंथ किती मिळेल λ/2, म्हणजे 2L दॅट इक्वल्स टू मला लॅम्बडा मिळेल. समजून घ्या. आता बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की V इक्वल्स टू n लॅम्बडा असतो. मग n म्हणजे काय येणार, V/λ म्हणजे V/2L. ओके, हा झाला फंडामेंटल मोड. ठीक आहे, फंडामेंटल मोड हे लक्षात घ्या. आता पण नेक्स्ट असं पण असू शकतं, लक्षात घ्या बघा, पाईप तीच आहे, समजून घ्या पाईप तीच आहे, पण आता 2 नोड क्रिएट होऊ शकतात, लक्षात घ्या. ओके, आणि 3 अँटी नोड. मी जरा डायग्राम अशी काढतो पटपट. ओके, मग आता तुमच्या लक्षात आहे का बघा, λ/4 परत λ/4, हा λ/4 परत λ/4, म्हणजे ऍक्च्युली इथं लॅम्बडा एवढी वेव्हलेंथ तुम्हाला मिळणार आहे. हे λ/2 आहे एक लूप, म्हणजे हे अर्ध आणि अर्ध लूप पुन्हा एक लूप होतं ना, मग 2 लूप म्हणजे लॅम्बडा ना. पाईपची लेंथ तीच आहे पण दॅट इक्वल्स टू λ1. म्हणजे नवीन जी फ्रिक्वेन्सी आहे ना, नवीन फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं, लक्षात घ्या. दॅट इक्वल्स टू काय येणार की V/λ1. डायरेक्ट की बघा V/λ, लॅम्बडाची व्हॅल्यू चॉईस टाकली मी, इथं λ1 ची व्हॅल्यू L आहे. आता मी काय करतो बघा, नीट लक्ष द्या, याला 2 न मल्टिप्लाय करतो आणि 2 न डिवाइड करतो. V/2L तर नॅचरल फ्रिक्वेन्सी होती ना, म्हणजे मला फर्स्ट ओव्हरटोनची व्हॅल्यू सेकंड हार्मोनिक्स मिळालं. हेच 2 वर्ड महत्वाचे आहेत. N1 आहे ना फर्स्ट ओव्हरटोन आहे, 2N लिहिलंय म्हणजे हे सेकंड हार्मोनिक्स आहे, पण हे इवन हार्मोनिक्स आहे. कसला आहे सांगा, इवन. बर, ठीक आहे. आता मी जर पुन्हा अजून एक डायग्राम घेतोय, म्हणजे मी 2 नोड आणि 3 अँटी नोड, आता मी 3 नोड घेतो. ओके, आणि मी पट फिगर ड्रॉ करतो, लक्ष द्या. ओके, इथं काय होतं बघा, लक्षात घ्या, समजून घ्या. 1 2 3 4 5 आणि 6, 6 λ/4 म्हणजे मला इथं 3 λ/2 ही लेंथ मिळणार आहे. हे जरा समजून घ्या बरं का, लक्षात घ्या, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. हे एक लूप λ/2, हे दुसरं लूप λ/2, हे दोघं मिळून अजून तिसरं लूप क्रिएट होणार आहे. 3 λ/2 फक्त λ2 लिहिलंय मी, आणि तिथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो की 2L/3 ही λ2 ची व्हॅल्यू, कारण मला सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. कोणाची काढायची आहे, सेकंड ओव्हरटोन. ओके, पण दॅट इक्वल्स टू येणार आहे बघा काय, बघा काय असतं V/λ. मग V/λ2 कोण आहे, 2L/3, ते इथं लिहूया, म्हणजे मला मिळालं 3N. काय मिळालं, 3N. आता हे झालं पाईप ओपन. बघा, पाईप जर क्लोज असेल ना, मी इथं लिहितो बरं का, लक्षात घ्या, पाईप जर क्लोज असेल तर N चा फॉर्म्युला असतो V/4L. मी आता हे एक्सप्लेन करत नाही, डायरेक्ट लिहितो थोडंसं. फर्स्ट ओव्हरटोनचा फॉर्म्युला येतो थ्राइस N, सेकंड ओव्हरटोनचा येतो 5th N, आणि थर्ड ओव्हरटोनचा सेम. म्हणजे पाईप जर क्लोज्ड असेल तर फक्त ऑड हार्मोनिक्स येणार. पाईप जर क्लोज असेल तर फक्त काय येणार, ऑड हार्मोनिक्स. पण पाईप जर ओपन असेल तर ऑल हार्मोनिक्स असतात, लक्षात घ्या. कसे असतात, ऑल हार्मोनिक्स. पण पाईप जर क्लोज असेल, पाईप क्लोज ॲट वन एंड बरं का बाळांनो असेल, तर ऑड हार्मोनिक्स असतात. क्लिअर. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, तुम्ही काय करा, क्वेश्चन नंबर 19 फळ्यावर आता मी स्क्रीनवरती दाखवलाय. ओके, तुमची ही कन्सेप्ट तर क्लिअर झाली, फॉर्म्युले तुमचे सगळे लक्षात आहेत म्हणूया आपण. ओके, पण एवढं पुरेसं ठरत नाही बाळांनो. सीईटी साठी डीपीपी सॉल्विंग करताना, लक्षात घ्या, डेली प्रॅक्टिस सॉल्व्ह करताना या कन्सेप्टवर हजारो प्रॉब्लेम म्हटलं तरी आहेत. तिथं मन शांत ठेवून विचार करावा लागतो. थेरॉटिकल क्वेश्चन आहे बघा, आता तुम्ही वाचला पण असेल किंवा व्हिडिओ पॉज करून वाचा. इफ वी स्टडी द व्हायब्रेशन ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, ही पाईप दिले बरं का, त्यात सगळे ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असं तुम्हाला माहिती आहे. काय विचार, नीटला क्वेश्चन आलेला आहे, लक्षात घ्या, ओपन ॲट बोथ एंड्स, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. मी आता क्षणभर काय बोलणार नाहीये, आन्सर सांगा. ऑप्शन ए, ऑप्शन बी, सी, डी. ओके, तर मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन बी करेक्ट आहे का चेक करा.
चेक करा ऑप्शन बी करेक्ट आहे का. ओके, ऑप्शन बी करेक्ट आहे का. काय बी? ऑड हार्मोनिक्स ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विल बी जनरेटेड. ऑड हार्मोनिक्स, पाईप तर ओपन आहे, हे रॉंग आहे. साहजिक आहे, तुम्हाला वाटतं हेच बरोबर आहे, पण नाही बाळांनो, हे उत्तर चुकीचं आहे. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. बघा, कळतंय का तुम्हाला? लेक्चर थोडंसं मोठं झालंय, समजून घ्या. पाईप ओपन मध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात, म्हणजे तुम्हाला एन नंतर ट्वाइस एन मिळणार आहे, नंतर थ्राइस एन मिळालंय, नंतर 4n, नंतर 5n, 6n, 7n. मग तुम्हाला 3n मिळतंय, 5n मिळतंय, 7n मिळतंय की. मग पाईप जर ओपन असेल तर ऑड हार्मोनिक्स तयार होत आहेत ना. जर ऑप्शन बी मध्ये म्हणलास तो ओनली ऑड हार्मोनिक्स, तर ते चुकीचं असतं. मेन कन्सेप्ट काय की जेव्हा अँटीनोड तयार होते तेव्हा डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असते. ओके, पण प्रेशर चेंज मिनिमम असतो. प्रेशर चेंज मिनिमम. ऑप्शन डी चेक करा आता की प्रेशर चेंज विल बी मॅक्सिमम म्हणलं आहेत बोथ एंड्स, ते चुकीचं आहे. अँटीनोडला प्रेशर चेंज मिनिमम. मग तुमच्या लक्षात काय आलं बाळांनो की गडबड होते, चूक होते. मग यासाठी प्रॅक्टिस करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता मेन आणखीन काय होतं की मी मगाशी म्हटलं तसं भीती मनात ठेवूच नका बाळांनो, पण प्रॅक्टिस खूप करावं लागणार आहे. डाऊट आले की तुम्हाला विचार लागणार आहे. आता हे बघा, ही ओपन पाईपच होती बरं का. मी जस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला आणखीन. ही ओपनच पाईप आहे आता. ओके, समजा हे फ्लास्क आहे, इथं पाणी आहे, ओपन पाईप त्यात बुडवली. आता ओपन पाईप त्यात जर बुडवली तर इथं जे व्हायब्रेशन यात जाणार आहे तेवढं, पण तेवढ्यासाठी ही पाईप क्लोज होणार, मग सगळे रूल्स पुन्हा चेंज होणार. ही ओपन पाईप आहे, तिला सडनली चेंज केलं तरी फॉर्म्युले बदलावे लागणार आहेत. मग मी काय सांगितलं, हजारो प्रॉब्लेम आहेत, पण घाबरायचं नाही. पहिला बोर्डसाठी थिअरीची प्रिपरेशन चांगली करा. ओके, ते सगळे फॉर्म्युले पण त्यावेळी तुमचे क्लिअर होतील आणि मग तुम्ही MCQ मध्ये पण एक्सपर्ट बनवू शकता. ठीक आहे, तुमचा खूप वेळ घेतला सकाळी सकाळी म्हणून आपण मनापासून तुमचे धन्यवाद. तुमच्या मदतीसाठी मी आहे टेक्निक्स मगाशी सांगितलेलं फॉलो करा. निगेटिव्हिटी डोक्यातून काढून टाका. एक लक्षात घ्या, जस्ट एक्झाम्पल सांगतो की घागर, ते विहिरीतून त्यातनं पाणी भरायचं आहे. बघा, जेव्हा तुम्हाला त्या घागरीत पाणी भरायचं आहे ना, त्यातली हवा गेली पाहिजे. तुमचं मन पण तसंच आहे, त्यात पॉझिटिव्ह विचार भरायचे आहेत ना, निगेटिव्हिटी अगोदर दूर व्हायला पाहिजे. ओके, आणि मगच तुमच्यात पॉझिटिव्हिटी येणार आहे. 15 दिवसात, 3 आठवड्यात, 15 दिवसात, 2-3 आठवड्यात सगळ्या गोष्टी नॉर्मल होणार आहेत. ओके, ऑक्सिजनची कमतरता आहे, बेड नाही आहेत, पेशंट वाढत आहेत, विचारच करू नका, हे सगळं ठीक होणार आहे. होणार आहे. मे महिना हा बेस्ट असणार आहे. बोर्डची एक्झाम पण होणारच आहे. प्रिपरेशन स्टार्ट चालू ठेवायचंच आहे. ओके, सीईडीत मला चांगला स्कोर मिळणारच आहे, हे व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.